तर नमस्कार मित्रांनो, मी शिवदादा सांग वेलकम टू बागावड चॅनल. तर बघा मित्रांनो, मी 2 लेक्चर ऑलरेडी अपलोड केले आपल्या यूट्यूब चॅनलला आणि हे माझं थर्ड लेक्चर आहे. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेतलं होतं, की मार्केटचं स्ट्रक्चर कसं मूव्हमेंट करतं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ज्या लाईन्स असतात, आयडीएम लाईन, बॉस लाईन, चॉस लाईन, त्या कशा प्रकारे ड्रॉ करायच्या. तर ज्यांनी नसेल बघितला व्हिडिओ, ते एकदा बघून घ्या. तुमचे बेसिक जे कोर कन्सेप्ट आहे ते क्लिअर होतील. आणि ही आय सी टीची जी सिरीज आपण स्टार्ट केली ही कंटिन्यू अशीच राहील. आणि त्याच्यानंतर आपण सेकंड व्हिडिओ बनवला होता. तर सेकंड व्हिडिओमध्ये आपण एफ जी ऑर्डर आणि बाकी एफ जी प्लस ऑर्डर ब्लॉक याची स्ट्रॅटेजी आपण कशी यूज करायची आणि ते कशी प्लॅन करायची चार्टवर, ते आपण बघितले होते त्यात. आणि त्याच्यानंतर आता थर्ड जो व्हिडिओ आपला, तो बेसिकली आपला लिक्विडिटीवर राहील. लिक्विडिटी म्हणजे काय आणि त्याच्यानंतर लिक्विडिटी ग्रॅप काय असते, लिक्विडिटी स्वीप काय असते, तर हे आपण बघू आज. तर बघा, हा मी एक जस्ट पॅटर्न ड्रॉ केला मार्केटचा स्ट्रक्चर. तर कन्सिडर करा की मार्केट हे अशा प्रकारे मुवमेंट करते, बरोबर. आणि त्याच्यानंतर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे इथून वरती जाते, बरोबर. आता आपल्याला बऱ्यापैकी मार्केटचं जे कव्हर आहे म्हणजे मार्केट आपण बऱ्यापैकी अंडरस्टँड की जी वरची लाईन असते, बरोबर. हिला काय म्हणतात? हिला म्हणतात, काय म्हणतो आपण हिला? रेजिस्टन्स म्हणतो, बरोबर. ही जी वरची लाईन आहे, बरोबर, ही काय आहे आपली? रेजिस्टन्स आहे, बरोबर. आणि याला नाव देऊन देतो मी रेजिस्टन्स, बरोबर. आणि ही जी खालच्या साईडची लाईन हिला काय म्हणतात आपण? हिला म्हणतो सपोर्ट, बरोबर. बरोबर. तर आता तुम्ही विचार करत असाल की सर, याचं हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि याचं आणि लिक्विडिटीचं काय काय म्हणजे काय कनेक्शन आहे बा. तर सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर लिक्विडिटी काय असते? लिक्विडिटी एक प्रकारे फ्युएल असतो. म्हणजे जर मार्केटमध्ये लिक्विडिटीच नसेल तर मार्केट मूव्ह करणार नाही. एक प्रकारचे असं समजा, जर तुमचं बाईक आणि बाईकमध्ये पेट्रोलच नाही तर बाईक चालेल का? नाही. तशा प्रकारे लिक्विडिटी असते. जर लिक्विडिटी जर मार्केटमध्ये नाहीच आहे तर मार्केट हे मुवमेंट करणारच नाही. म्हणजे इथं आपण एक पॉईंट बघितला 4,000, बरोबर. हे 4,000 पॉईंट बघा, 4,000 मार्केट जे 5,000 वर गेलं तर हे कशामुळे गेलं? लिक्विडिटीमुळे, बरोबर. जर म्हणजे एक प्रकारे बायर्स आणि सेलर्स हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जातं इथं बघा, हे 4,000 आहे, 4,000 5,000 वर गेली प्राइस. म्हणजे काय झाली ती प्राइस कशामुळे वाढली एवढी? तर लिक्विडिटीमुळे, लिक्विडिटी होती म्हणून. आणि जर मार्केटमध्ये लिक्विडिटीच नाही तर मार्केट काय करेल? मार्केट तिथल्या तिथं मुवमेंट करेल, बरोबर. आता बघा, हा रेजिस्टन्स मी ड्रॉ केला. आता लिक्विडिटी कशा प्रकारे वर्क करते, बरोबर. इथून इथपर्यंत जाते, लिक्विडिटीमुळे जाते, बरोबर. आता मी हा ड्रॉ केला रेजिस्टन्स, बरोबर. हा रेजिस्टन्स मी ड्रॉ केला वरती, बरोबर. आता आपण बघू की लिक्विडिटी इथं कशा प्रकारे आपल्याला लिक्विडिटी स्वीप कशी होती, बरोबर. आता हा एक मार्केट आहे. मार्केट इथून सपोर्टून गेला रेजिस्टन्सवर. आता आपल्याला माहिती आहे, आपण जो छोटे रिटेलर्स आहे, आपण कसा विचार करतो की मार्केट जेव्हा रेजिस्टन्सला आपल्याला एक प्रकारे आपण शिकलेलंच असतो. जेव्हा मार्केटची प्राइस रेजिस्टन्सला टच होते तिथून मार्केट काय येतं? डाऊन येतं. तर फर्स्टली आपण बघा, इथून मार्केटची प्राइस काय झाली? सपोर्टून गेली, त्याच्यानंतर रेजिस्टन्सला टच झाली आणि इथून काय झाली? मार्केटची प्राइस डाऊन आली. तर डाऊन कशामुळे कुठं आली? सपोर्ट पर्यंत आली, बरोबर. आता सपोर्टून मार्केटची प्राइस गेली, परत रेजिस्टन्सवर गेली, बरोबर. आता इथून आपल्याला काय, ती सेम कन्सेप्ट आपण रिटेलर म्हणून कशी यूज करणार आहे की काय सर, की मार्केटची जी प्राइस आहे इथं खाली जाणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला माहिती आहे मार्केटची प्राइस आपली काय जाणार आहे? खाली जाणार आहे, बरोबर. मग आपण काय करतो? आपण इथं आपला जो ट्रेड आहे तो प्लॅन करतो, बरोबर. स्टॉप लॉस लावतो आपण. आपला स्टॉप लॉस कितपर्यंत असतो? इथपर्यंत आपला स्टॉप लॉस असतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करतो? ही जी स्विंग आहे, बरोबर, ही जी आपली डाव्या साईडची जी स्विंग आहे, तिला आपण काय करतो? ग्रॅप करायचा प्रयत्न करतो. म्हणजे इथपर्यंत इतके पॉईंट आपण काय करतो? कॅप्चर करतो. 1:2, बरोबर. हे आपण शॉर्ट सेलिंग बी म्हणू शकतो आपण, बरोबर. बरोबर, हे सगळे आपण काय करतो? शॉर्ट सेलिंग करतो. त्याच्यानंतर पण आता काय होतं इथं लिक्विडिटीमध्ये काय होतं? मार्केटची जी प्राइस आहे ते काय करते?
जर मार्केटमध्ये दोन प्रकारचे ट्रेडर असतात, बरोबर. एक मोठे इन्स्ट्रुमेंटल आणि दुसरे असतात छोटे रिटेलर, बरोबर. आता मोठे इन्स्ट्रुमेंट कोण असतात ते जो मोठ्याले एच एन आय हाय नेटवर्क इन्व्हेस्टर असतात, बरोबर. तर त्यांच्याकडे काय असतो, भरपूर पैसा असतो. म्हणजे एक प्रकारे ते जी क्वांटिटी घेऊन बसलेली असतात बाईंग सेलिंगसाठी ती लाखोमध्ये असतात, बरोबर. आपण 1,000 क्वांटिटी बाय करतो तर ते 1 लाख क्वांटिटी बाय करतात एका टायमाला, बरोबर. तर ज्या प्रकारे आता मार्केटची प्राइस आहे इथं रेजिस्टन्स पर्यंत आली. आता इथं सांगतो मी तुम्हाला. इथली प्राइस काय गेली, रेजिस्टन्स पर्यंत गेली. आता हे प्रकारे या प्रकारे इथून काय केली, सपोर्ट मार्केट प्राइस केली, रेजिस्टन्स पर्यंत गेली, बरोबर. आता आपल्या छोट्या रिटेलरच्या बरोबर ट्रेडमध्ये एक कन्सेप्ट बसते की आपण छोटे रिटेलर आपण काय विचार करू, सर प्राइस आहे ना आपल्या रेजिस्टन्स पर्यंत आली, बरोबर. आता आम्ही काय करणार आहे, आम्ही इथं सेलिंग करणार आहे आणि आम्ही काय करणार आहे, हा जो आमचा प्रॉफिट आहे इथं आम्ही इथपर्यंत प्रॉफिट बुक करणार आहे, बरोबर. पण इथं काय करतात जे मोठे इन्व्हेस्टर आहे, बरोबर. जे मोठे इन्व्हेस्टर आहे ते काय करतात, त्यांना काय करायचं आहे, क्वांटिटी सेल करायची, बरोबर. मग सेल कोण करणार आहे, बरोबर. इथं बाय कोण करणार आहे, कोणीच नाही करणार ना, कारण आपण सगळे सेलिंगसाठी बसले. इथं आपण सगळे सेलिंगसाठी बसले, कारण आम्हाला माहिती प्राइस ही इथपर्यंत आली, बरोबर. त्याच्यानंतर प्राइस ही काय जाणार आहे, डाऊन जाणार आहे. आम्ही सेल का करू, बरोबर. सॉरी बाय का करू, म्हणजे बाय केलं तर मार्केट वरती जाईल, बरोबर. पण मग त्यांना सेलिंग करायची, बरोबर. त्यांना सेलिंग करायची, मग सेलिंग करायसाठी कोण लागेल, बायर्स लागतीलच, बरोबर. मग ते बायर्स कुठून आणतील, शोधून. तर ते बायर्स काय कसे शोधतात आता बघा, तर त्यालाच म्हणतात आपण लिक्विडिटी ग्रॅप. ते काय करतात, ते इथं एक प्रकारे हे करतात, बाईंग करतात, बरोबर. इथं एक प्रकारे ते काय करतात, मोठ्या क्वांटिटीमध्ये बाईंग करतात. बाईंग करतात, प्राइस इथपर्यंत नेतात, बरोबर. आता इथून आता इथपर्यंत प्राइस नेली, बरोबर. त्याच्यानंतर आता इथं आहे ना, आपला जो स्टॉप लॉस लावला होता आपण, बरोबर. हा बोलते आपण जो रेड झोन मध्ये, तो आपला काय स्टॉप लॉस, म्हणजे आपला स्टॉप लॉस त्यांनी खाल्ला, बरोबर. तो गेला बाहेरच्या ताब्यामध्ये, बरोबर. आता आपला काय असतो, आपला सिंपल कन्सेप्ट असतो, सर आमचा स्टॉप लॉस गेला, बरोबर. आणि आम्हाला दुसरी कन्सेप्ट शिकवलेली की रेजिस्टन्स जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा मार्केट काय करतो, म्हणजे जर रेजिस्टन्स ब्रेकआउट झालं तर मार्केट वरती जातं, बरोबर. आपण काय करतो, आता इथं रेजिस्टन्स ब्रेकआउट झालाय म्हणजे मार्केट काय जाईल, वरती जाईल. मग आपण काय करणार आहे, इथं बाईंग करतो, बरोबर. बाईंग करतो आणि हा स्टॉप लॉस आपण लावतो, बरोबर. आता हे काय करतात, हे याचे नाही, हे मोठे इन्व्हेस्टर इन्स्ट्रुमेंट ते काय करतात, आता इथून सेलिंग करतात, इथून सेलिंग करतात आणि डायरेक्ट डाऊन साईडला प्राइस संपतात, बरोबर. मग आता आपला काय गेला, दोन प्रकारचे स्टॉप लॉस गेला. हा पण गेला, जो बायर्स होते तो बायर्स पण त्यांनी खाल्ले, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण जे इथं सेलिंग केली होती, म्हणजे आपल्याला जेव्हा माहित होतं की रेजिस्टन्स पर्यंत प्राइस आली होती, आपण इथं सेलिंग करणार होतो, बरोबर. मग ते प्राइस खाल्ले दोन प्रकारे, एक पेंडिंग ऑर्डर्स पण खाल्ले त्यांनी. त्याच्यानंतर इथले जे सेलर्स आहेत ते पण खाल्ले आणि आपण जे नवीन बायर्स बसणार होते ते, कारण इथं ब्रेकआउट झाला होता, बरोबर. ही प्राइस त्यांनी नेली, कोणी, मोठ्या इन्व्हेस्टरने. का बरं, कारण त्यांना हे एक प्रकारे एक ग्रॅप करायचा होता, म्हणजे ट्रॅप करायचा होता. ते कशा थ्रू, लिक्विडिटी थ्रू, बरोबर. ही लिक्विडिटी कन्सेप्ट चालू आहे आपली, बरोबर. मग त्या लिक्विडिटी थ्रू त्यांना ट्रॅप करायची होती, म्हणून हे काय झाले, आपले छोटे जे रिटेलर्स ट्रेडर आहेत ते काय झाले, इथं ट्रॅप झाले आणि त्यांची प्राइस कोण खाल्ली, मोठे इन्व्हेस्टरना, बरोबर. आता सेम कन्सेप्ट आता सेम कन्सेप्ट इथं मार्केटची प्राइस काय झाली, इथं आली, बरोबर. मग आपण काय करतो, सर आम्हाला शिकवलंय की मार्केटची जेव्हा प्राइस सपोर्ट पर्यंत येतं तेव्हा मार्केटची प्राइस काय येते, तिथून वाढते, बरोबर. मग आता इथं वाढते प्राइस, बरोबर. मग इथं बाईंग, मग बाईंग करायची आहे कोणाला, मोठ्या इन्व्हेस्टरला पण बाईंग करायची, बरोबर. मोठ्या इन्व्हेस्टरला बाईंग करायची. मग इथं सेलिंग भेटणार आहे त्यांना, कारण सेल कोण करणार आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की ही जी ब्लॅक पॉईंटवर आली, ही झोन इथं पण सपोर्ट आहे, इथं पण सपोर्ट आहे, आणि ही जी स्विंग आहे हे प्रॉपर आपला सपोर्ट लाईन आहे, आपला सपोर्ट झोन आहे. इथून मार्केटची प्राइस काय करणार आहे, वाढणारच आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथं सेलर कोणी भेटणार का त्यांना, नाही, सेलर त्यांना काय करणार, भेटणार नाही. मग ते सेलर भेटण्यासाठी ते काय करतात, बरोबर. सेलर भेटण्यासाठी ते काय करतात, इथं, सॉरी, बायर्स भेटण्यासाठी ते काय करतात, इथं सेलिंग करतात,
बरोबर, इथं सेलिंग करतात. मार्केट कोणते इन्व्हेस्टर? मोठे इन्स्ट्रुमेंटल इन्व्हेस्टर, बरोबर. त्यांनी काय केलं? इथं सेल केला, बरोबर, सेल केला. आता आपण काय केलं होतं? आपण तर इथं आपल्याला सगळं माहिती होतं की सर सपोर्टवर आम्ही लावला होता आणि त्याच्यानंतर इथं आम्ही स्टॉप लॉस लावला होता आणि इथपर्यंत आमचं टार्गेट होतं. म्हणजे आम्ही इथं आमचा सेटअपला रेडी होता, बरोबर. म्हणजे 1:3 1:2 आमचा टार्गेट होता, बरोबर. पण आता त्यांनी काय केलं? इथं मोठ्या प्रकारात सेलिंग केली. याच्या नाहीनं, मोठे इन्व्हेस्टरनं. त्याच्यानंतर आपला जो स्टॉप लॉस होता त्यांनी तो खाल्ला, बरोबर. आता त्याच्यानंतर ते काय करतात? आता जे छोटे छोटे रिटेलर्स आपले ते काय करतात? सर, सपोर्ट आहे ना, ब्रेकआउट झालाय. मग आपण काय करतात? लगेच सपोर्टच्या खाली काय करतो आपण? सपोर्टच्या खाली आपण काय करतो? इथं ट्रेड प्लॅन करतो. इथं ट्रेड प्लॅन करतो आपण. आणि इथं ह्या प्रकारे आपण काय करतो? स्टॉप लॉस लावतो, बरोबर. मग आता ते काय करतात? इथून प्राइस घेतात आणि इथपर्यंत प्राइस नेतात. म्हणजे आपण इथं पण ट्रॅप झालो, बरोबर. म्हणजे दोन प्रकारे ट्रॅप झालो, सपोर्टवर आणि रेजिस्टन्सवर, बरोबर. ही झाली लिक्विडिटी ट्रॅप, बरोबर. आणि लिक्विडिटी स्वीप कशा प्रकारचे असतात आणि लिक्विडिटी काय असतात हे पण मी तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलं. ज्यांना व्हिडिओ नसेल समजला, दोनदार बघा, तीनदार बघा, चारदार बघा, पण हा व्हिडिओ बघा. कारण ह्या व्हिडिओ लिक्विडिटी शिवाय तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही, बरोबर. आता तुम्हाला लाईव्ह जर कधी एक्झाम्पल दाखवले मी दाखवू शकतो तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल. आता इथं बघा, बरोबर. इथं बघा, हा काय सपोर्ट आहे, बरोबर. हा सपोर्ट आहे. आणि आम्हाला काय माहिती होतं की प्राइस जेव्हा सपोर्टिंग येते ते काय जाणार ते वरती जाणार आणि इथून पण प्राइस काय जाणार ते वरती जाणार. पण हे जे मोठे इन्स्ट्रुमेंटल आहेत त्यांनी काय केलं? हे आणि इथं ह्या प्रकारे इथं काय केली? मार्केटची प्राइस काय केली? सेलिंग केली, बरोबर. सेलिंग केली. मग आपण सेलर जे होते, बरोबर, सेलिंग केली. आपण जे बायर्स इथं बसणार होते, कारण आपल्याला माहिती होती इथून मार्केटची प्राइस काय जाणार आहे? वरती जाणार आहे. मग आपण स्टॉप लॉस इथपर्यंत लावला होता. मग आपला जो प्रॉफिट होता, स्टॉप लॉस आहे, तो यांनी काय केला? ग्रॅब केला, खाल्ला, बरोबर. त्याच्यानंतर तो स्टॉप लॉस खाल्ला. नंतर मग आता परत आपण विचार केला की हा जो सपोर्ट आहे, बरोबर, एक प्रकारे सपोर्ट ब्रेक झाला म्हणजे मार्केट प्राइस काय जाणार आहे? डाऊन जाणार आहे. मग आपण काय केलं? इथं ट्रेड प्लॅन केली. ह्या सपोर्ट ब्रेक झालाय त्याच्या बेसवर आपण इथं काय केली? ट्रेड प्लॅन केली. आणि त्याच्यानंतर मग हायरनी काय केलं? इथं आपण ट्रेड प्लॅन केली, बरोबर. आणि आपला स्टॉप लॉस लावला इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण स्विंग कोणती धरली? या प्रकारची स्विंग धरली आपण की मार्केटची प्राइस इथपर्यंत येऊ शकते, बरोबर. तर काय झालं? त्यांनी काय केलं? इथं मोठ्या प्रकारात काय केली? बाईंग केली, बरोबर. म्हणजे आपला काय केला त्यांनी? हा जो आपला सेलरचा पैसा आहे तो पण खाल्ला, बरोबर. स्टॉप लॉस पहिले स्टॉप लॉस खाल्ला. त्याच्यानंतर आपण इथं सेलिंग केली, तो सेलिंग पण खाल्ली. आणि आपला जो पहिला बाईंग केली, इथं बाईंग केली होती आपण, तो पण खाल्ला, बरोबर. तर अशा प्रकारे ते काय करतात? आपल्याला ट्रॅप करतात, बरोबर. त्याच्यानंतर हा पण बघा, हा हे सपोर्ट आहे, बरोबर. हा सपोर्ट आहे. मग आता इथं सपोर्ट आहे, इथून मार्केटची प्राइस काय जायला पाहिजे होती? वरती जायला पाहिजे होती. पण त्यांनी काय केली? इथं सेलिंग केली आणि मार्केटची प्राइस काय आली? इथं डाऊन आली, बरोबर. डाऊन आली. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? आपण विचार करतात छोटे रिटेलर की आता मार्केटची प्राइस जो सपोर्ट आहे तो ब्रेकआउट झालाय, मार्केटची प्राइस काही आता डाऊन आहे. पण त्यांनी काय केलं? इथं मोठ्या प्रकारात काय केले? बाईंग केली आणि मार्केटची प्राइस वरती गेली, बरोबर. तर अशा प्रकारे छोटे छोटे जे रिटेलर आहे त्या ट्रॅप होत राहतात आणि त्यामध्ये आपण पण येतो, बरोबर. ह्या प्रकारे यांचं लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी ग्रॅब हे चालतं, बरोबर. आता इथं पण सेम तेच झालंय. इथं बघा, हा इथपर्यंत नेली त्यांनी प्राइस. आपल्याला वाटलं इथून मार्केटची प्राइस वरती जाईल आणि इथं मार्केटची प्राइस झाली डाऊन झाली, बरोबर. तर ह्या प्रकारे ते काय करतात? ट्रॅप करतात. तर तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण ही जी कन्सेप्ट आहे आपली ICTची ते कंटिन्यू ठेवणार आहे आपण. आणि तुम्हाला जर कधी व्हिडिओ नसेल म्हणजे आवडत असेल तर ते नसेल समजत तर तुम्ही परत परत बघा व्हिडिओ, तुम्हाला कळून जातील. आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या कन्सेप्ट नसेल क्लिअर तर मार्केटमध्ये तुमचा 100% लॉसच होणार आहे. कारण
यामध्ये प्रॉफिट करणं एवढं सोपं नाही आहे मार्केटमध्ये. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.